आणि यानंतर थेट जाऊयात राधाकृष्ण विखे पाटील बोलतात. सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं ते ह्या दळभद्री महाविकास आघाडी सरकारनं ते घालवलं. त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही. अरे तुम्ही ते आरक्षणाचे मारेकरी तुम्ही आहात, हे महाविकासचे लोक. या गोलमेज परिषदेचे लोकांनी खरं त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, ज्यांनी तुम्हाला नाकारलं, ज्यांनी आरक्षण घालवलं. पुन्हा आता माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ही जी समिती माझ्या अध्यक्षतेखाली नेमली, त्यांचा सातत्याने आग्रह आहे की सर्वसमावेशक अशा प्रकारच्या आरक्षणाची कार्यवाही करावी. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यामुळं पूर्वी सरकारनं बाजू मांडली. मधल्या काळामध्ये मागच्या सरकारमध्ये महाविकासच्या वकिलाचे पैसे दिले नाही त्यांनी. साध्या मराठी प्रति इंग्रजीत भाषांतर करायचे त्यांना जमलं नाही. आता हे मला वाटतं हे सगळे जे काही आज विचारवंत पुढे आलेले आहेत, त्यांनी मला वाटतं हे सगळं महाविकासच्या लोकांना विचारलं पाहिजे आता की याचं प्रायश्चित कोणी करायचं. गोलमेज परिषदेमध्ये असा त्यांचा प्रश्न होता की ज्यांच्या नोंदी नाही त्या मराठ्यांना या GR-नुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जातं का? तर दिले जात असेल तर 1 महिन्यात द्यावं, अन्यथा मी तुमच्या इथं स्मारकाजवळ येऊन आमरण उपोषण करणार. असे माझ्याकडे सगळ्यांना स्वागत आहे. मी काही कोणा नाकारलेलं नाही आहे. मला वाटतं त्याने माझी विनंती आहे की प्रक्रिया तर पुढे चाललेली आहे, सगळ्यांनी सहकार्य करावं. सगळ्यांच्या सहकार्यानेच आपण हे काम करू शकतो. भुजबळांनी काल शरद पवारांवरती गंभीर आरोप केले. ते म्हणतात की आंतरवालीत जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या वेळी शरद पवारांचे आमदार होते, रात्रीतून त्यांनी त्या सगळ्या त्या ठिकाणी बैठका घेतल्या होत्या, त्यानंतर हे सगळं घडलं असं त्यांचं म्हणणं. नाही, मला कल्पना आहे त्याची. म्हणजे काय आरोप त्यांनी केले, त्यांनी त्यांच्या आरोपापाठीमागची काय भूमिका मला माहीत नाही. यासोबतच आता बंजारा समाज आक्रमक झालेला आहे. काल परवा आणि आज सुद्धा आता कन्नडमध्ये आंदोलन. नाही, आता मला वाटतं काहीतरी काही आंदोलनं होतात आणि त्या समाजाचे ते अधिकार आहेत ना. कधीच मी असं म्हटलं नाही की ते कोणी चुकीचं करतंय. प्रत्येकजण आपल्या आपल्या भूमिकेशी ठाम आहे आणि तो पुढे निघाला आहे. आता जसं आपण या प्रश्नामध्ये काही मार्ग निघाला, त्यांच्या प्रश्नामध्ये काही मार्ग निघेल. त्यामुळं कोणता समाज आंदोलन करतो म्हणून त्याला विनाकारण विरोध करणं म्हणजे हे काही माझं व्यक्तिगत मत आहे. मला ते अभिप्रेत नाही आहे. राज्यात या विषयावर जास्त चर्चा होती की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये सातत्याने वाद सुरू आहे, त्याच्यामुळे वातावरण कलुषित होते असं सांगितलं जाते. जरंगे पाटील सुद्धा म्हणते की ओबीसी जर आपल्याला विरोध करत असतील तर त्यांच्या नेत्यांना पाडा. भुजबळ म्हणले की मराठा नेत्यांना पाडा वगैरे. ह्याच्यामुळे हा वाद विकोपाला जात आहे. त्याच्याबद्दल काय सांगणार तुमचं? दोन्ही समाजाच्या नेत्यांना माझी एवढी विनंती का, तर थोडी शांतता राखली पाहिजे. कारण काही सरकारची भूमिका जी स्पष्ट आहे पहिल्यापासून की ओबीसीमध्ये आपण ओबीसी आरक्षणाला आपण धक्का लावणार नाही. त्या ओबीसीच्या नेत्यांनी विनाकारण अस्वस्थ व्हायचं कारण नाही आहे. आणि आता आपण जो निर्णय माननीय जरंगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारने एक पाऊल पुढे टाकलेला आहे, तर मला वाटतं माझी त्यांना विनंती आहे की थोडं संयमानच पुढे गेलं पाहिजे. संयमानं काही आपण त्या संदर्भात भाष्य केलं पाहिजे, ज्यामुळे कटुता टाळता येईल आपल्याला. मराठा आणि कुणबी ह्या दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत आणि कुणी जात बदलू शकत नाहीये. त्यामुळे पुढच्या काळात मराठा म्हणूनच आंदोलन करावे लागतील आणि या 2 सप्टेंबरच्या GR-नुसार मराठ्यांना ज्यांची नोंद नाही त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही असं गोलमेज परिषदेमध्ये म्हटलं गेलं. मला तेच सांगायचं आपल्याला की गोलमेज परिषद ही काय अधिकृत अशी काही संस्था नाही की त्यांनी काय फार अभ्यास केला असेल मला माहीत नाही. म्हणजे त्याचा आधार राखून सांगतो मी. त्यांच्याबद्दल मला दुराग्रह काही नाही आहे, पण शेवटी त्यांच्याशी मी चर्चा करेन ना. त्यांचे एक आक्षेप आहे, त्यांचं काही त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये त्यांना विसंगती वाटते. मला वाटतं हा प्रश्न शेवटी चर्चेतूनच त्यातून त्यांचा मला असेल गैरसमज दूर करता येईल किंवा त्यांच्या काही सूचना असतील चांगल्या ते मला स्वीकारता येतील. आवाहन कराल का भेटण्यासाठी? तुम्हाला येऊन भेटण्यासाठी त्यांना